नमस्कार मित्रांनो, सायन्स फोर्स अकॅडमी मध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतोय. आजपासून आपली MET-CET 2026 टार्गेट ही लेक्चर सिरीज सुरू होत आहे. आजचं पहिलं लेक्चर आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती असणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याच्यावरती MET-CET ला काही प्रमाणात IMP प्रश्न विचारले जातात. जर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजली, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आज आपण बेसिक माहिती घेणार आहे. बेसिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय याची बेसिक माहिती घेणार आहे. तुम्हाला मी बेसिक काही गोष्टी समजावून देतो. तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही चुंबक बघितला असाल. चुंबक म्हणजे मॅग्नेट. एक बार मॅग्नेट मी इथे ड्रॉ करतो. तुम्ही 5वी ते 9वी पर्यंत 10वी पर्यंत चुंबकाचा मॅग्नेटचा अभ्यास केलाय. आम्ही बार मॅग्नेट इथे ड्रॉ केलेला आहे. त्या मॅग्नेट जवळ नेहमी दोन पोल असतात. एक असतो साऊथ पोल, एक असतो नॉर्थ पोल. बरोबर. हे दोन पोल त्याच्याजवळ असतात. एक असतो साऊथ पोल, एक असतो नॉर्थ पोल. दुसरी गोष्ट अशी आहे की जर त्या चुंबकाजवळ आपण लोखंडाच्या वस्तू नेल्या किंवा चुंबकाजवळ चुंबक नेला तर तो काय करतो, खेचून घेतो. एक तर काय करेल, तो अट्रॅक्ट करेल. दुसरी गोष्ट, तो रिपल्स करेल. अट्रॅक्ट करेल किंवा तो रिपल्स करेल. अट्रॅक्शन म्हणजे काय, खेचून घेईल किंवा असं रिपल्स करेल. आता ही जर गोष्ट तुम्हाला समजते, ते अट्रॅक्शन रिपल्स का होतं, तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे समजेल. पहिली गोष्ट अशी आहे, हे जे मॅग्नेट असते, या मॅग्नेटची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड असते. काय म्हणतोय मी, स्वतःची काय असते, मॅग्नेटिक फील्ड असते. मॅग्नेटिक फील्ड असते. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, चुंबकीय क्षेत्र असतं. चुंबकीय क्षेत्र असतं. चुंबकीय क्षेत्र असतं. समजा हा मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट, दुसरा एक मॅग्नेट आहे. हा मॅग्नेट ह्याच्या जवळ आणल्यानंतर एक तर तो खेचून घेईल किंवा प्रतिकार करेल, रिपल्स करेल. म्हणजे याचा अर्थ काय, हा मॅग्नेट काही अंतरावरती आल्यानंतरच, समजा एवढ्या अंतरावरती आल्यानंतरच तो खेचून घेईल किंवा काय करेल, प्रत्याकर्षण करेल. ही गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला सांगतो, त्याच्याजवळ असते मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स असतात. आता मॅग्नेटिक फील्ड हे समजून घेण्यासाठी आपल्याला फॅरेडेज हा एक सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टनं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते आपण बघणारच आहोत. पण तरी पण मी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय बघा. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे त्या लाईन असतात, लाईन, मॅग्नेटिक लाईन्स असतात बघा. हे जर समजून घेतलं तर तुम्हाला मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय हे तुम्हाला समजण्यास काही अडचण येणार नाही. ह्या मॅग्नेटिक लाईन्स असतात, ह्या मॅग्नेटिक लाईन्स असतात, ह्या नेहमी नॉर्थ कडून साऊथ कडे जातात, असे निघत असतात. नॉर्थ कडून साऊथ कडे निघत असतात. मॅग्नेटिक लाईन्स नॉर्थ कडून साऊथ कडे निघत असतात. म्हणजे नॉर्थ कडून निघतात आणि साऊथ कडे संपतात. नॉर्थ कडे निघतात आणि साऊथ कडे संपतात, अशा मॅग्नेटिक लाईन्स असतात. नॉर्थ कडून निघून साऊथ कडे त्या काय होतात, संपुष्टात येतात, अशा मॅग्नेटिक लाईन्स असतात. त्याला म्हणायचं मॅग्नेटिक लाईन्स. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ज्या असतात त्याच्या एरियामध्ये जर दुसरा चुंबक आला किंवा एखादी लोखंडाची वस्तू आली की जी वस्तू चुंबकाला अट्रॅक्ट करून घेते, तर ती काय होणार आहे, चुंबक खेचून घेईल. बरोबर आहे. हे मॅग्नेटिक लाईन्स असतात, ह्याला म्हणायचे मॅग्नेटिक लाईन्स. काय आहे, मॅग्नेटिक लाईन म्हणजे चुंबकीय रेषा म्हणतो आपण याला, चुंबकीय रेषा. ही एक छोटीशी गोष्ट माहीत पडल्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत गेले जगामध्ये. या मॅग्नेटिक लाईन्स असतात. या मॅग्नेटिक लाईन्स एखाद्या एरियामध्ये, आता बघा फॉर एक्झाम्पल, ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, या मॅग्नेटिक लाईन्स असतात एखाद्या एरियातून किती जातात. समजा हा एखादा एरिया असेल, तर या एरियातून मॅग्नेटिक लाईन्स किती जातात, किती प्रमाणात जातात,
मॅग्नेटिक लाईन्स किती प्रमाणात जातात, चुंबकीय रेषा किती प्रमाणात जातात, त्याला म्हणायचं फ्लक्स. आता हे सांगता आलं पाहिजे ह्या एरियामधून किती चुंबकीय रेषा जातात. जर एवढ्या एवढ्या इथं किती गेलेल्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 8 रेषा गेलेल्या आहेत. तर हे आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला काहीतरी नोटेशन देणे गरजेचं आहे. तर ह्याला आपण काय म्हणतो, ह्या ज्या रेषा जातात त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणायचं, फ्लक्स. आणि हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे मॅग्नेटिक फ्लक्स फाय या साईनला डिनोट केलं जातं बघा. हा एक साईन आहे फाय, हे ना दर्शवलं जातं, डिनोट केलं जातं बघा. एक गोष्ट तुम्हाला समजली, मॅग्नेटिक जवळ मॅग्नेटिक फील्ड असते आणि मॅग्नेटिक जवळ त्याचे मॅग्नेटिक लाईन्स असतात. त्या मॅग्नेटिक लाईन्स असतात त्या नॉर्थ कडून साऊथ कडे जात असतात, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असतात. आणि चुंबकामध्ये जर तुम्ही बघायला गेला चुंबकामध्ये, तर त्या दक्षिणेकडून उत्तरेकडे असे जाताना दिसतात चुंबकामध्ये बघायला गेलं. आणि ह्या ज्या लाईन्स आहेत, एखाद्या एरियामधून किती जातात त्याला म्हणायचं, एखाद्या एरियामधून किती प्रमाणात लाईन जातात त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स बघा. त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स. मी बेसिक इन्फॉर्मेशन देतोय, बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली तर अख्ख्या चॅप्टर मध्ये कुठेही कसलीही प्रकारची अडचण येणार नाही. जर आपण थोडस पुढे जाऊ, आता तुम्हाला मी सांगितले आपण बेसिक बघतोय, बेसिक माहिती बघतोय. मी सांगितलं होतं तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स. समजा एक चुंबक आहे, साऊथ पोल नॉर्थ पोल आहे, आणि ह्या मॅग्नेटिक लाईन्स अशा निघत आहेत, मॅग्नेटिक लाईन्स अशा निघत आहेत, बरोबर. ज्या लाईन्स नॉर्थ कडून साऊथ कडे जातात, नॉर्थ कडून साऊथ कडे जातात, नॉर्थ कडून साऊथ कडे जातात, उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात. ह्या लाईन जर एखाद्या एरियामधून, हा एक मी एरिया काढलेला आहे, ह्या एरियामधून किती जातात, किती प्रमाणात जातात, त्याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आपण, मॅग्नेटिक मॅग्नेटिक फ्लक्स म्हणायचं, बरोबर. मॅग्नेटिक फ्लक्स तो फायनं आपण डिनोट करतो बघा. आणि मॅग्नेटिक फील्ड ही जी आहे, ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे, आता या रेषा जेवढा एरिया कव्हर करतात त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फील्ड. त्याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक. ही जी फील्ड आहे, फील्ड किती प्रमाणामध्ये मॅग्नेटिक फील्ड पसरलेले आहे ते आपण सांगू शकतो ना. ह्या ज्या रेषा आहेत त्या रेषेवरून आपण सांगू शकतो ना मॅग्नेटिक फील्ड किती प्रमाणात पसरलेले आहे. तर मॅग्नेटिक फील्डला डिनोट करण्यासाठी बी हे अक्षर वापरलं जातं, बी. लक्षात घ्या, मॅग्नेटिक फ्लक्सला फाय हे अक्षर वापरलं जातं, मॅग्नेटिक फील्डला बी हे अक्षर वापरलं जातं बघा. इथं मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला किती दिसते, हा जो एरिया आहे, हा एरिया हा कसा आहे, सर्कलचा एरिया आहे ना, सर्कल सारखा दिसतो ना हा एरिया, बरोबर आहे. बघा दुसरी गोष्ट बघा, मी छोटासा अनेक मॅग्नेट काढला, साऊथ पोल नॉर्थ पोल, आणि ह्याच्या जर मी मॅग्नेटिक फ्लक्स लाईन काढल्या, ज्या लाईन नॉर्थ कडून साऊथ कडे जातात, नॉर्थ कडून साऊथ कडे जातात बघा. आणि इथं मी छोटासा एरिया घेतला, हा एरिया घेतला, इथून ह्या लाईन जातात, ह्याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स. हे काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, बरोबर आहे, मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे. ह्या ज्या लाईन्स असतात त्याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे, मॅग्नेटिक फील्ड. आणि ते बी न डिनोट करतो आपण, बी न डिनोट करतो बघा. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे आकृती नंबर ए मध्ये, आकृती नंबर बी मध्ये, फिगर ए मध्ये आणि फिगर बी मध्ये, फिगर ए मध्ये, फिगर बी मध्ये तुम्हाला दोन फिगर दिसत आहेत. डायग्राम ए मध्ये, डायग्राम बी मध्ये बघा. डायग्राम ए मध्ये एरिया, जेवढा एरिया मोठा असेल तेवढं मॅग्नेटिक फ्लक्स जास्त दिसते, त्या लाईन जास्त जातात, मॅग्नेटिक फील्ड पण जास्त प्रमाणात दिसते तुम्हाला. एरिया छोटा असला की मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक रेषा कमी जातात, बरोबर आहे, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कमी आहे. म्हणजे एक तुमच्या गोष्ट अशी लक्षात आल्या, एक गोष्ट तुमच्या अशी लक्षात आली, हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे मॅग्नेटिक फ्लक्स किती कमी किंवा जास्त हे कशावरून ठरतं, तर हा जो एरिया आहे या एरियामधून जेवढ्या रेषा जातात त्याच्यावरून ठरतं, बरोबर आहे. म्हणजे इथं एरिया जास्त आहे तर इथं रेषा जास्त गेल्या, तिथं रेषा कमी आहे तर इथं एरिया पण कमी आहे. म्हणजे हा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे हा कशाच्या प्रोपोर्शनल दिसतो, तर तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो कशाच्या प्रोपोर्शनल दिसतो, तर तुम्हाला एरियाच्या प्रोपोर्शनल दिसतो, बरोबर. म्हणजे जे एरिया जर छोटा असेल तर रेषा तुम्हाला कमी दिसतील, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कमी दिसेल, आणि एरिया जर मोठा असेल तर रेषा तुम्हाला जास्त दिसतील, मॅग्नेटिक फ्लक्स जास्त दिसेल. दुसरी गोष्ट,
असं पण आपण सांगू शकतो, जर मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल, जास्त रेषा असतील, तर ह्या एरियामधून जास्त जातील लाईन. इथं जर जास्त रेषा असत्या तर ह्या एरियामधून जास्त लाईन गेली असत्या बघा. फॉर एक्झाम्पल आणखी फील्ड वाढली असती, आणखी फील्ड वाढली असती, आणखी फील्ड वाढली असती मॅग्नेटची, तर आणखी रेषा गेल्या असत्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे, जे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे, हे मॅग्नेटिक फ्लक्स कशावरती डिपेंड आहे? मॅग्नेटिक फील्ड वरती सुद्धा डिपेंड आहे. हे मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फील्ड वरती सुद्धा डिपेंड आहे. हे मॅग्नेटिक फ्लक्स एरियावरती सुद्धा डिपेंड आहे. या महत्वाच्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपण कन्क्लुजन असं सांगू शकतोय, कन्क्लुजन आपण असं सांगू शकतो फायनल, हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, नंबर एक, जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणायचं तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. याला फाय ना आपण डिनोट करतो जगामध्ये ओळखायचं असेल तर. आणि हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे मॅग्नेटिक फ्लक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरियावरती पण अवलंबून असतं. जेवढा एरिया जास्त असेल तेवढं मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला रेषा जास्त दिसतील. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवतो बघा. हा काय आहे? चुंबक आहे. नॉर्थ साऊथ आणि नॉर्थ पोल आहे. हे मॅग्नेटिक फ्लक्स बघा. एरिया हा छोटासा एरिया आहे. ही मॅग्नेटिक फ्लक्स बघा आपण याच्यामधून पास करतोय. एरिया छोटा आहे, बाकीचं बघा साईडनं गेल्यात, छोट्या लाईन्स जातात. जर एरिया मोठा असेल, हे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, आणि एरिया जर मोठा असेल, या मॅग्नेटिक लाईन सगळ्या सामावून घेतल्या जातील त्याच्यामधून. ह्याचा अर्थ असा होतो. दुसरी गोष्ट अशी आहे, 2 नंबरला आपण असं बघितलं, हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे, हे मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फील्डवरती पण डिपेंड आहे. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स हे जेवढं मॅग्नेटिक फील्ड असेल तेवढं तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स जास्त मिळेल. म्हणजे बघा, इथं मी छोटीशी एक डायग्राम समजावून देतो. हा बार मॅग्नेट आहे. नॉर्थ आणि साऊथ आणि नॉर्थ पोल आहे याच्याजवळ. जर याचे मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल, मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल, ह्या रेषा जास्त असतील, तर तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा जास्त दिसेल ना ह्या एरियामधून पास होणारा. म्हणजे याचा अर्थ आपण मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड एवढं असतं. मॅग्नेटिक फ्लक्स हे एरियाच्या प्रोपोर्शनल असतं. म्हणजे या 2 गोष्टीवरून आपल्याला असं लक्षात आलं, हे जे मॅग्नेटिक जे फ्लक्स आहे, हे कसं असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्नेटिक फील्ड आणि डॉट एरिया एवढं असतं. बरोबर आहे. म्हणजे हेच आपण असं मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू बी डॉट ए असं आपण लिहू शकतो. बी डॉट ए आपण लिहू शकतो. आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स जर तुम्हाला वेक्टर काढून टाकायचा असेल आणि मॅग्निट्यूड घ्यायचे असेल, तर हा मॅग्नेटिक फ्लक्स तुम्ही असं लिहू शकता, फाय इज इक्वल टू बी ए कॉस थिटा. जर डॉट प्रोडक्ट असेल तर तुम्ही कॉस थिटा घेऊ शकता. म्हणजे मला असं सांगायचं आहे की हा जो फाय आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड आणि एरियाच्या प्रोपोर्शनल असतो. आणि जर आपल्याला जर मॅग्नेट्यूड घ्यायचे असेल, म्हणजे वेक्टर फॉर्म काढून टाकायचे असेल, तर बी ए कॉस थिटा आपण वापरू शकतो. मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये तुम्ही वेक्टरच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने हे समजेल. मला आता हे सांगायचं आहे तुम्हाला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जर बघायचं असेल तर तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स माहित पाहिजे. मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणायचं हे माहित पाहिजे, कारण सगळा खेळ हा मॅग्नेटिक फ्लक्स वरती आहे. थोडंसं आणखी आपण पुढे जाऊ, बघा. मला सांगा, मी 2 ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स काढतो. या ठिकाणी मी मॅग्नेटिक फ्लक्स काढतोय बघा, साऊथ आणि नॉर्थ. या मॅग्नेटिक फ्लक्स आहे, सॉरी मॅग्नेटिक लाईन्स काढतोय मी. मॅग्नेटिक फ्लक्स कुठे जास्त आहे ते मला सांगा. हा एरिया आहे. इथे एक मी बार मॅग्नेट घेतलेला आहे, साऊथ नॉर्थ. मॅग्नेटिक फ्लक्स कुठे जास्त आहे सांगा मला. या पहिल्या केस मध्ये बघा, लाईन किती पास झालेले आहेत? 1 2 3 4 5 6. तिथे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे मॅग्नेटिक जे फ्लक्स आहे ते मॅग्नेटिक फ्लक्स इथं मिनिमम आहे, आणि इथं मॅग्नेटिक फ्लक्स कसं आहे? मॅग्नेटिक फ्लक्स मॅक्झिमम आहे. लक्षात घ्या, मॅग्नेटिक फ्लक्स इथं मिनिमम आहे, इथं मॅक्झिमम आहे. इथं मॅग्नेटिक फ्लक्स जर आपल्याला फाइंड करायचं असेल, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, हा एरिया आहे. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स हे कसं असतं?
बी डॉट ए एवढं असतं. इथं मॅग्नेटिक फ्लक्स कसं आपल्याला दिसतं, बी डॉट ए एवढं दिसतं, पण सगळ्यात जास्त मॅग्नेटिक फ्लक्स या डायग्राम मध्ये दिसतं तुम्हाला. ही डायग्राम मध्ये कमी आहे, लक्षात येते. थोडस तुम्हाला मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. या तर तुम्हाला छोट्याशा गोष्टी समजल्या असतील तर आता आपण मेन पार्टकडे वळायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय बघा. फार वर्षापूर्वी ज्यावेळी चुंबकाच्या संदर्भामध्ये कुठलंही संशोधन झालं नव्हतं, त्यावेळी करंट हा बॅटरीमध्ये करंटसाठी किंवा विद्युत धारा जर वापरायची असेल तर तुम्हाला बॅटरीचा यूज करावा लागला. मोठ्या मोठ्या बॅटऱ्या घ्यायच्या आणि त्याच्या थ्रू तुम्हाला इलेक्ट्रिक करंट मिळायचा. पण ज्यावेळी मॅग्नेटच्या संदर्भामध्ये नवीन संशोधन झालं त्यावेळी असं लक्षात आलं की मॅग्नेटमुळे इलेक्ट्रिसिटी तयार करता येते. साधा आणि सोपा हा एक्सपेरिमेंट फॅरेडेज या नावाच्या सायंटिस्टने केला होता. त्याच्या पण थोडक्यात माहिती घेऊया. म्हणजे फॅरेडेज हा एक सायंटिस्ट आहे. फॅरेडेजनं काय केलेलं आहे बघा. फॅरेडेज एक सायंटिस्ट आहे. फॅरेडेज यानं काय केलं, आतापर्यंत आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिक करंट एखाद्या वायर मधून जात असेल, कंडक्टर मधून जात असेल तर त्याच्या आजूबाजूला चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. पण आता आपल्याला असं बघायचं आहे की कंडक्टर एखादा घेतला आणि तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह केला किंवा मॅग्नेटिक कंडक्टरची जी कॉईल असते त्याच्यामध्ये जर मॅग्नेटची जर मोशन मध्ये मॅग्नेट ठेवला तर विद्युत धारा तयार होते, इलेक्ट्रिक करंट तयार होतो. कसं बघा, फॅरेडेजने काय केलं, त्यानं असं सांगितलं, तुम्ही कोणतीही एक कॉईल घ्या, आम्ही गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे, आणि एक बार मॅग्नेट घ्या. साऊथ आणि नॉर्थ पोल असतं बघा. हा जो बार मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट त्याच्या मॅग्नेटिक ज्या लाईन आहे ती नॉर्थ कडून साऊथ कडे नेतो. अशा नॉर्थ कडून साऊथ कडे असं नेतो, बरोबर आहे. हा जर बार मॅग्नेटच्या पुढच्या लाईन अशा असतात बघा. फॅरेडेजनं काय केलं की चुंबक घेतला आणि एक कॉईल घेतली. कॉईल म्हणजे कसली कॉईल, जी तुमची वायर असते, अल्युमिनियमची कॉपरची कॉईल असते, अशी गुंडाळलेली कॉईल असते. त्या कॉईल मध्ये हे चुंबक काय केलं, जोरात असं कॉईल मध्ये नेलं, बाहेर आणलं, जोरात असं हलवलं त्या कॉईल मध्ये. तुम्हाला शेजारी दिसते बघा, थोडस सिम्युलेशन मध्ये तुम्हाला दिसते बघा, त्या पद्धतीने हलवलं. जसं का ते हलवलं तसं त्याला असं इथे डिप्लेक्शन दिसलं, गॅल्व्हनोमीटर मध्ये डिप्लेक्शन दिसलं. म्हणजे फॅरेडेजनं ती बार चुंबक जे आहे ते ह्याच्यामध्ये आतमध्ये कॉईल मध्ये हलवलं जोरात, तर त्याला डिप्लेक्शन दिसलं. पुन्हा त्याला डिप्लेक्शन दिसल्यानंतर असं समजलं की एखादा कंडक्टर ची कॉईल असेल आणि त्याच्यामधून ते चुंबक जर आपण मोशन मध्ये ठेवला तर विद्युत करंट तयार होतो. पुन्हा इथे त्यानं काय जोडला, हा बल्ब जोडलाय बघा. हा बल्ब जोडल्यानंतर पुन्हा मोशन मध्ये आणलं, डायरेक्ट बल्ब लागला. एका छोट्याशा या संशोधनामुळे अख्ख्या जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा यूज झाला. आणि ह्याच्यामुळे जर लाईट तयार होत असेल, ह्या मॅग्नेटिक जे लाईन आहेत त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक ह्या लाईन आहेत, बरोबर आहे. आणि ह्या पूर्ण ज्या ठिकाणी लाईन पसरलेल्या आहेत त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, बरोबर आहे, मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या ज्या लाईन ह्या कॉईलच्या एरियामधून जात असतील तर त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे. मॅग्नेटिक फ्लक्स आपण फायदा दाखवतो, बरोबर आहे. जर मॅग्नेटचा वापर करून जर कंडक्टर मधून जर आपण मोशन मध्ये आणला, त्या मॅग्नेटला या कॉईल मध्ये जर आपण मोशन मध्ये ठेवला, जर करंट तयार होत असेल, त्या होणाऱ्या करंटलाच नाव दिलं होतं, इथं जो करंट तयार होतो, या ठिकाणी जो करंट तयार होतो या करंटलाच नाव दिलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे नाव दिलं गेलं. तो जो करंट तयार होतो त्या करंटलाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे नाव दिलं गेलं. हा मी तुम्हाला आज बेसिक सांगितलेला आहे. आणि हा जो करंट असतो त्या करंटलाच काय म्हटलं त्याने, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, किंवा त्याला स्मॉल मध्ये ई सुद्धा म्हटलं जातं. जेवढ्या प्रमाणामध्ये
तुमचं मॅग्नेटिक फ्लक्स आतबाहेर ह्या कॉईल मध्ये होईल. मॅग्नेटिक फ्लक्स असेल, जेवढ्या प्रमाणामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स असेल तेवढ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तयार होईल. ज्यावेळी बार मॅग्नेट ह्या कॉईल मध्ये मोशन मध्ये आणलं त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन होतंय. मी पूर्ण सगळं तुम्हाला चॅप्टर मध्ये पुढे सांगणार आहे, फक्त मी बेसिक सांगतोय. गॅल्व्हनोमध्ये डिफ्लेक्शन होतंय, बल लागतोय. जेवढ्या लाईन्स आतबाहेर होतील तेवढ्या कॉईल मध्ये काय होते, बल मोठ्या प्रमाणात लागतोय, कमी प्रमाणात होते. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स वरती डिपेंड होतं. जेवढ्या मॅग्नेटिक लाईन्स आतबाहेर होतील मोशन मध्ये तेवढा बल तुमचा चांगल्या पद्धतीने प्रकाश देईल. बरोबर आहे. आणि ह्याच्यामुळं ह्या मॅग्नेटिक फ्लक्स मुळे जर करंट तयार होत असेल, या मॅग्नेटिक फ्लक्स मुळे जर करंट तयार होत असेल तर त्या करंटला म्हणायचं इंड्युस्ड करंट. त्या करंटला काय म्हणायचं, इंड्युस्ड करंट. आणि त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा जो करंट आहे हा करंट कुठला असतो, इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंट. आणि त्या करंटलाच काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि हा जो करंट आहे हा करंट त्या मॅग्नेटिक फ्लक्स वरती अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही इंड्युस्ड करंटला स्मॉल ई न डिनोट करता. बरोबर आहे. म्हणजे हा स्मॉल ई जो करंट तयार होतो हा कशावरती डिपेंड आहे, तर मॅग्नेटिक फ्लक्स वरती डिपेंड आहे. जेवढा मॅग्नेटिक फ्लक्स असेल तेवढा करंट तुमचा तयार होईल. करंट म्हणजे काय, साधं सोपं. करंट म्हणजे वाहकामधून इलेक्ट्रॉन, कुठल्याही कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉनला जर मोशन मध्ये आणायचं असेल तर तुम्हाला एक फोर्स लागेल, तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स लागेल. हे चार्ज मोशन मध्ये येत असतील तर करंट. या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला समजावून दिलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या गोष्टी डीप मध्ये डिटेल आपण समजावून घेणार आहोत. आज आपण फक्त बघितलेलं आहे की इंड्युस्ड करंट कशाला म्हणायचं. तर इंड्युस्ड करंट म्हणजे काय, मॅग्नेटमुळे जर मॅग्नेटच्या फ्लक्समुळे जर करंट तयार होत असेल एखाद्या कॉईल मध्ये, चुंबकाच्या मॅग्नेटिक फ्लक्समुळे जर कॉईल मध्ये ज्यावेळी आपण त्याला मोशन मध्ये आणतो त्यावेळी जर करंट तयार होत असेल तर त्याला म्हणायचं इंड्युस्ड करंट. आणि इंड्युस्ड करंटला जो इंड्युस्ड करंट तयार होतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. चुंबकन कॉईलमुळे तयार होणाऱ्या करंटला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे छोटीशी मी तुम्हाला गोष्ट समजावून दिलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फॅरेडेज लॉ काय आहे, फॅरेडेजनं काय केलं, लेन्सनं काय केलं, या दोन गोष्टी मी तुम्हाला समजावून देणार आहे. आणि त्याच्यानंतर एमईटीसीला ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने क्वेश्चन येतात हे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर आपण इथे थांबू. धन्यवाद. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.